श्री गुरुलीलामृत अध्याय 11. औदुंबर असे कल्पतरू तेथे वास श्री गुरु, काय पुससी तयाचावरू कल्पिले फळ तेथे होय. शिरोळ नाम ग्रामेसी विप्र एक परियेसी, गंगाधर नाम ऐसी वेदरत होता जाणा. त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता, तिसी पुत्र होती ते सेवेची मृत्युता. कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिसी झाले, सर्वेची पंचतत्व पावले. दुःखी करी ते नारी व्रते उपवास अपरंपारी. सांगती विप्र विद्वज्जन तुझे पूर्वजन्म दोषी, शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्यासी. लोभी होता तो ब्राह्मण मागता तुवान देसी, कष्टला बहुत तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिधला प्राण. आत्महत्या केली या गुणे तो पिशाच झाला असे, गर्भपात करीतो तुझे कर्म ऐसे सहज. ऐकोनी ब्राह्मणाचे वचन उपाय सांगणे म्हणतसे, आपत्ते भक्षली चांडाळी औषधी सांगा मदसी. विप्र म्हणती तयेसी तुवा केली ब्रह्महत्या दोषी, अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच जाहलासे. द्रव्य द्यावे 100 तया गोत्र द्विजासी, कृष्णातीरी वास करावे 1 मास उपवासी. स्नान करोनी पंचगंगा संगमेसी, औदुंबर वृक्षासी आराधावे. अभिषेकोनी श्री गुरुचरण पूजा करावी भावोनी. स्थान असे श्री गुरुचे श्री नृसिंह सरस्वतींचे, तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी. मास आचरुनी येणे परी मग ब्राह्मणा ते पाचारुनी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी 100. गुरुस्मरण करुनी मनी पूजा करावी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुणी ब्राह्मण संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विजवरी ऐकोनी सती चिंता करी, शतद्रव्य आमुच्या घरी कधी न मिळे परियेसा. विप्र म्हणती ऐक बाळे तू ते द्रव्य इतुके न मिळे, सेवा करी वो मन निर्मळे श्री गुरुचरणी तू आता. श्री गुरु असती औदुंबर सन्निधेसी, वास असे निरंतर तो कृपाळू भक्तासी. निवारील ब्रह्महत्या दोषासी. नारी करी औदुंबरी प्रदक्षिणा, पूजा करुनी श्री गुरुचरण प्रदक्षिणा करुनी नमन करीतसे उपवास. येणे परी दिवस तिनी सेवा करिता ते ब्राह्मणी, आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे 101. अद्यापि जरी न देसी घेऊनी तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी वाढवणे दी अवधारी. वाया करीसी तू सायासी, पुत्र कैसे तुझे वंशी म्हणून कोपे मारावयासी. आला पिशाच स्वप्नात भयचकित ते वनिता, औदुंबरा आड रिघता तब देखले श्री गुरुनाथा तया पाठी निघाली. अभय देवोनी नारीसी वारिता झाला ब्राह्मणासी, पुसती श्री गुरु तयासी कामारिसी स्त्रियेसी. विप्र विनवी श्री गुरुसी जन्मांतरी आपणासी, अपहार केला द्रव्यासी प्राण त्याजिले यास्तव. स्वामी कृपाळू सर्वासी आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी, तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये. ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन, उपद्रव देसी भक्तजना तू ते शिक्षा करू जाण. आम्ही सांगो जैणे गिरिती जरी ऐकसी हितार्थी, तुझ होईल सद्गती पिशाचत्व परिहरेल. जे काय देईल विप्रवनिता तुवा अंगीकारावे सर्वथा, जरी न ये तुझ्या चित्ता जाई आता येथोनी. राखीन माझिया भक्तासी वंशोवंशी अभिवृद्धीसी, पुनरपि जरी पाहू येसी शिक्षा करू म्हणती गुरु. ऐकोनी श्री गुरूंचे वचन
विप्र पिशाच करी नमन, स्वामी तुझे देखील चरण उद्धरावे आपणासी. श्री गुरु म्हणती तयासी, विप्रवनिता भावेसी, करील कर्म 10 दिवशी, गती होईल तू ते जाणा. सेवा होता सप्तदिनी, ब्रह्महत्या तुझे दोषी, जातील त्वरित भरवसी, कन्या पुत्र पूर्वायुषी म्हणती श्री गुरु. ऐसे देखोनी जागृती, श्री गुरु निरोपे 10 दिवस, ब्रह्महत्या गेला दोष, गती झाली ब्राह्मणासी. ये रे दिवशी स्वप्नात, प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, म्हणे पुत्र होतील वेदरत, चिंता न करी अहो बाळे. गुरु निरोपे आराधन, करीती दंपती मनःपूर्ण, प्रकट झाला श्री गुरु राणा, तैसी ती वनिता पापा वेगळी त्वरित जाहली. पुढे तया नारीसी, पुत्र युग्म संद्वंशी, झाले श्री गुरु कृपेसी, व्रतबंध करीती ज्येष्ठासी. आली व्याधी कुमारासी, एकाहुनी एक थोर, तयामध्ये जो का तीव्र, धनुर्वात तयासी. तया दिवशी अस्नमानी, पंचत्व पावला तक्षणी, शोक करीती जनक जननी, देह टाकी धरणीवरी. श्री गुरु नरसिंह सरस्वती, भूमंडळी महाख्याती, औदुंबरी सदा वसती, त्याणी दिदरे मजसुत. त्याचे बोल केवी मिथ्या, त्यासी घडो माझी हत्या, पुत्रासवे देईन प्राण, म्हणून आठवी श्री गुरुसी. विश्वास केला तुझे बोले, घात केला गा आम्हासी, विश्वासघातकी केवीन म्हणो, प्राण देईन तुम्हावरी. चला जाऊ गंगे प्रती, प्रेत संस्कार करू आता, ऐसे वचन ऐकोनी, महाआक्रोश करी मनी. आपणा सहित घालावनी, अथवा नदी प्रेतासी, ये रवी नेदी प्रेतासी, म्हणून उरी बांधी बाळा. दिवस गेला 2 प्रहर, प्रेतासी करू नेदी संस्कार, अथवा न ये गंगा तीर, ग्रामी आकांत वर्तला. इतुकिया अवसरी, आला एक ब्रह्मचारी, सांगे तिसी सविस्तारी, आत्मज्ञान तये वेळी. बाळ नव्हे तोची गुरु, आला नरवेश धारू, नरसिंह सरस्वती अवतारू, भक्त वत्सल परियेसा. कैचा पुत्र कोठे मृत्यू, वाया का भ्रमोनी रडसी तू, सांडोनी द्यावे कैसे प्रेत, संस्कारिती लौकिकार्थ. त्रयमूर्तीचा अवतारू, श्री नृसिंह सरस्वती असे गुरु, तेणे दिधला असे वरू, केवी असत्य होय सांग मज. आराधिले मी तयासी, वर दिधला गा आम्हासी, त्याचा करोनिया भरवसी, होतो आपण स्वस्थ चित्त. विश्वासोनी असतापण, केवी केले निर्वाण, कैसे माझे मूर्खपण, म्हणून स्वामी निरोपिसी. ऐकोनी तियेचे वचन, ओळखोनिया भाव मन, स्वामी सांगे तिसी ज्ञान, उपाय एक करी आता. विश्वास केला त्वाम गुरुसी, पुत्र लाधला पूर्णायुषी, जरी आपला मृत्यू त्यासी, घेऊनी जाई श्री गुरुस्थाना. जेथे जाहला असेल तुझवर, तेथे समर्पी तू कलेवर, पंचगंगा कृष्णा तीर, औदुंबर वृक्षातळी. ऐसे वचन ऐकोनी, विश्वास जाहला तिचे मनी, पोटी शव बांधोनी, घेऊनी गेली औदुंबरा प्रीती. जेथे होत्या गुरुपादुका, आफळी शिरते बालिका, रुधरे भरल्या पादुका, आक्रोश करी ते नारी. ऐसे करिता जाहलो निशा, विप्र मागती प्रेतासी, जळू दे आता प्रेत, संस्कारुनी जाऊ आता. काही केलिया नेदी प्रेत, आपणा सवे जाळा म्हणत, पोटी बांधुनिया प्रेत, लोळतसे पादुकांवरी. जाऊ आता स्नान करोनी, उपवास हो का आजचे दिनी, प्रातःकाळी येऊनी दहन करू म्हणती ऐका. आजचे रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधिसी, आपोआप दहनासी, देईल जाणा ते कर्कशा. म्हणून निगती सकळ लोक, राहिली तेथे जननी जनक, निद्रा नाही दिवस दोन्ही, झोप आली तियेसी.
देखतसे सुषिप्तीत जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळ सर्वांगिणी योगदंड त्रिशूळ छाती आला औदुंबराप्रती कावो शोक करीसी सती आक्रोशोनी आम्हावरी काय जाहले तुझे कुमरा आता त्यासी करू प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्री गुरु भस्म काढोनी प्रेतासी लावितसे सर्वांगेसी मुख्य पसरी म्हणे तिसी वायू पुरस्करू म्हणे प्राण म्हणजे वायू जाण बाहेर गेला विसरून घालितो मागुती आणून पुत्र तुझा सजीव होय इतुके होताची भयचकित जाहली नारी जागृत म्हणे आपणा कैसे भ्रांत लागली ऐसे प्रेतावरी जे का बसे आपुले मनी तैसे दिसे निद्रा स्वप्नी कैचा देव नरसिंह मुनी भ्रांत बापणा लागली असे आमुचे प्रारब्ध असता उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञान आम्ही मूर्खपणे श्री गुरुवरी काय बोल येणे परी चिंता करीत तव प्रेतासी झाले चेत सर्वांगी उष्ण बहुत सर्व संधीसी जीवाला सर्व संधी जीव भाळा बाळ उठोनी बैसला म्हणे माते क्षुधा लागली मला अन्न देई म्हणतसे रुदन करी तयावेळी आला कुमर माते जवळी स्तन घालिता मुखकमळी क्षीर निघे 32 धारा संतोष भय होऊनी प्रीतीसी कडिये घेऊनी बाळकासी पती म्हणे तियेसी चरित्र असे श्री गुरूंचे दंपती करीती प्रदक्षिणा औदुंबरा क्षमा करणे स्वामिया तुम्हा बोखटे बोलिलो सर्वस्व आम्हा क्षमा करणे स्नान करुनी बाळका सहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरास्तनपन करीत लाविती दीपतये वेळी पूजा करीती भक्तीसी मंत्रपूर्वक विधीसी निरांजनतया वेळी करीती गायन परिवळी इतुके होता गेली निशी उदय जाहला दिनकरासी संस्कारू म्हणून प्रेतासी आले विप्रज्ञानी सकळ तव देखताची कुमरासी विस्मय जाहला सकळिकासी समाराधना करीती हर्षी ऐसा श्री गुरुस्थान महिमा. श्रीनाथार्पणमस्तु.